जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी सुनील शिंदे। जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा। मुंबईचे तत्कालीन वादग्रस्त ठरलेले आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्णीय संजय मिस्त्रीमल पुनामिया यांनी सिन्नर तालुक्यात बोगस उतारा लावून अनेक ठिकाणी शेत जमिनी खरेदी केल्याची बाब समोर आली आहे। बघूया या संदर्भातील जागर जनस्थानचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत शेतकरी असल्याचं सांगत तसंच खोटे उतारे लावून कोट्यावधी किमतीच्या जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या शेत जमिनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय पुनुमिया यांनी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। जमिनींच्या किमती करोडोंच्या घरात असल्याची माहिती देखील समोर येते। तसंच खोटे उतारे लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर रजिस्ट्रार यांच्याकडून प्राप्त तक्रारीनुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये जे आरोपी आहे तो सध्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे। त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती केली होती। ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे। त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशी करणार आहोत। त्यात जशी चौकशीत काही माहिती येईल त्यानुसार आम्ही माहिती आपल्याला कळवूच। सर, प्राथमिकदृष्ट्या आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जे आपण जी जमीनच्या संदर्भाने FIR दाखल केलेले आहे ते सिन्नरमधली जमीन आहे। इतर जमिनीच्या संदर्भाने जे आहेत माहिती ही तपासात आपण घेतलेली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये ती मला सांगणं कठीण होणार आहे। सध्या आता आपल्या तपासामध्ये त्यांच्याकडून काय माहिती येते त्या आधारावर आपण पुढे माहिती आपल्याला देऊ। या प्रकरणामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। या खरेदी प्रकरणात परमबीर सिंग यांचा देखील प्रत्यक्ष समावेश आहे का, या दिशेनं नाशिक ग्रामीण पोलीस तपास करत आहेत। समृद्धी महामार्ग हायवेलगत अनेक राजकारणी उद्योजक यांच्या जमिनी असल्याचे पुरावे समोर आले आहेत। खोटे उतारे लावून पोलीस अधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयानेच शासनाची दिशाभूल करून जमिनी हडप केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। खोटे पुरावे देत जमिनी खरेदी केल्याने तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांचे देखील नाव या प्रकरणाशी जोडले जाते। संजय पुनुमिया यांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी असलेले संबंध तसेच भाजपच्या एका आमदाराचे नातेवाईक असल्याचे हे प्रकरण हाय प्रोफाईल गटात मोडले गेले। या सर्व प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस सखोल चौकशी करीत आहे, मात्र चौकशीत का निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्राथमिक माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनच थेट शासनाची दिशाभूल होत असल्याने सर्वसामान्यांनी दात मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोय। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। निफाड तालुक्यातील चांदोरीनंतर सायखेडा येथे अवैध बनावट दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे। निफाड तालुक्यातील चांदोर इथे सोमवारी रात्री 11 वाजता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकानं कारवाई केली आहे। यावेळी लॉन्समध्ये 1 कोटीची अवैध बनावट दारू जप्त करण्यात आली। या कारवाईला 24 तास उलटत नाही त्यापाठोपाठ नाशिक उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं सायखेडा इथल्या अवैध बनावट दारू बनवण्याच्या कारखान्यावरील कारवाईत 50 लाखांची दारू जप्त करण्यात आली। या 2 वेगवेगळ्या कारवाईत 1.5 कोटीची दारू जप्त केली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी दिली। आज पोलिसांनी चांदोरी येथे एका मंगल कार्यालयामध्ये 1 कोटीचा बनावट मद्याचा कारखाना जप्त केला। त्या कारवाई केल्यानंतर त्या कारवाईच्या तपासादरम्यान आम्हाला आरोपीच्या ह्याच्यातून एक अंदाज लागला किंवा सायखेडा येथे देखील त्या दाते यांच्या नावाचा आणखी एक कारखाना आहे असं गुप्त माहितीच्या आधारे आम्हाला माहिती भेटली। त्यानुसार आम्ही या ठिकाणी छापा घातला। छापाच्या ठिकाणी त्याच आरोपीचा मद्याचा कारखाना इथे आढळला। या कारखान्यामध्ये एकूण जवळ 50 लाखाचा मुद्देमाल, एकाने बॉटल, बुचे, स्पिरिट आणि टँक बाकीचे काही मुद्देमाल एकूण जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमध्ये जो काही मेन मोरके आहे तो दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन आहे।
तो यापूर्वी धुळे येथे कार्यरत असताना त्या धुळे येथील देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्या MPDA अंतर्गत त्या सदर आरोपीला स्थानबद्ध करण्यात आले होते. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. तर 500 रुपये दराच्या बनावट नोटा वितरित करणाऱ्या टोळीला लासलगाव पोलिसांनी जेरबंद केलंय. या प्रकरणी एक महिला डॉक्टरांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या बनावट नोटांच्या गुप्त माहितीद्वारे 12 ऑक्टोबरला लासलगाव येथून मोहन बाबूराव पाटील तसंच डॉक्टर प्रतिभा बाबूराव घायाळ यांची सखोल चौकशी केली गेली. त्यानंतर रवींद्र हिरामण राऊत तसंच विनोद मोहनबाई पटेल हे आम्हाला सायंकाळी बनावट 500 दराच्या चलनी नोटा देणार आहे अशी माहिती दिल्याने पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून या पथकाने येवला रोड विंचूर येथे सापळा रचून बनावट 500 दराच्या नोटा देण्यासाठी आलेले रवींद्र हिरामण राऊत तसंच विनोद मोहनबाई पटेल यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडील इटिऑस कार क्रमांक MH3CH 3762 यामध्ये ते आले असता 50 समक्ष छापा टाकून त्यांच्याकडून 500 दराच्या बनावट 291 नोटा तसंच इटिऑस कार जप्त करण्यात आली आहे. याबाबत सहपोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी अधिक माहिती दिली आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती काढून मोहन बाबूराव पाटील व डॉक्टर प्रतिभा बाबूराव घायाळ हे लासलगाव परिसरामध्ये चलनी नोटांचा व्यवहार करणार आहे अशी माहिती भेटल्याने तिथे त्यांच्या घरी झडती घेतली. त्यांच्या घर झडतीवरून असे निष्पन्न झाले की विठ्ठल चंपालाल नाबरिया राहणार कृष्णनगर कोटमगाव या व्यक्तीकडून त्यांना 500ची नोट एक प्राप्त झाली होती आणि ते गावात दाखवून गावात व्यवहार करणार होते. जसे विठ्ठल चंपालाल नाबरिया याला ताब्यात घेतले, तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता रवींद्र राऊत राहणार पेठ हा लासलगावमध्ये चलनी नोटा घेऊन येणार आहे व आज संध्याकाळी त्यांचा व्यवहार करणार आहे. त्या पद्धतीने सापळा रचून जसा रवींद्र राऊत हा विंचूर चौफुली येथे SBI बँकच्या ATM समोर आला, तिथे सापळा रचून 50 समक्ष त्याच्याकडून 1,45,500 रुपये अशा 291 नोटा आम्ही जप्त केलेल्या आहेत. तसेच बँकेचे आशुतोष सर SBI बँकेचे यांच्याकडून ती खात्री करून सदर नोटा फेक आहे, डुप्लिकेट आहे व ते डुप्लिकेट नोटा बाहेर चलनात आणून त्यांचा उपयोग करणार होते. त्यामुळे सदर 4 आरोपी व त्यांचा ड्रायव्हर अशा 5 लोकांविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे चलनी नोटा बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे. तरी पण लासलगाव परिसरातील सर्व नागरिकांना माझी सूचना आहे की आपण कोणत्याही असा नोटांचा व्यवहार करत असताना नोटा व्यवस्थित बघून घेणे, तसेच अशी काही आपल्याला माहिती मिळाल्यास त्वरित लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. पोलीस आयुक्तालयात झालेल्या मुद्देमाल प्रदान कार्यक्रमात पोलीस आयुक्तांच्या हस्ते 112 फिर्यादींना चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी परत केलाय. पोलीस आयुक्तालयात झालेल्या मुद्देमाल प्रदान कार्यक्रमात पोलीस आयुक्तांच्या हस्ते 112 फिर्यादींना तब्बल 3,50,00,000 रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी परत केलाय. सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल आणि मोबाईलचा यात समावेश होता. चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्यानं या कार्यक्रमाप्रसंगी काही नागरिकांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. या कार्यक्रमाबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी अधिक माहिती दिली. मुद्देमाल परत करणे हा CRPC प्रमाणे खूप महत्त्वाचे एक टप्पा आहे आणि याच्यामध्ये गुन्हा डिटेक्ट केल्यानंतर जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत करणे आणि त्याचबरोबर गुन्हेगाराला शिक्षा होणे हे 3 महत्त्वाचे टप्पा असते कुठले तरी गुन्हा घडल्यानंतर. आणि मला आज खूप समाधान आहेत की कोविड काळ असल्यामुळे आपण मागे हे कार्यक्रम घेऊ शकलो नव्हतो आणि आता कोविडची जी शिथिलता आहेत ते आल्यानंतर याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊन आणि सुरुवातीला जे होतं ते फक्त मोटरसायकल चोरीचे आपण फिर्यादीला चावी परत करणार होतो, पण आता आपण त्या निमित्ताने सर्व पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन याच्यामध्ये मोठी जे आहेत ते रक्कम 3,51,00,000 रुपयाचे मुद्देमाल परत केलेला आहे. आणि यामुळे आज जे फिर्यादी जे आहेत ते आमच्यासाठी देव आहेत, त्याच्यामुळे त्यांना समाधान करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. त्यांच्या तोंडावर समाधान बघितल्यानंतर पोलीस आयुक्त म्हणून मला पण या विषयात समाधान आहे.
ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान. या बातमीसोबत वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा
आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. अशी मारा आयुष्याचे सोनी करा. अशी मारा आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच
प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे
भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण.
सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही. उंच भरारी घ्या तुम्ही. उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तर देशातील ईडी आणि इन्कम टॅक्स भाजप सरकार चालवतंय असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळ्यात आयोजित ठेलारी समाजाच्या मेळाव्यात बोलताना भाजपावर घणाघाती आरोप केलाय. यावेळी धनंजय मुंडे यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील साखरी इथे ठेलारी समाजाचा मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी भाजपवर कडाडून टीका केली. वाढत्या इंधन दरवाढीचं खापर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वतःच्या मोदी सरकारवर फोडलं. कोरोनाची लस मोफत दिली म्हणून पेट्रोल दरवाढ करण्यात आल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं. मात्र 100 रुपये दरानं पेट्रोल घेणाऱ्यांना कितीला लस पडली याचा विचार करावा असा प्रश्नही धनंजय मुंडेंनी यावेळी उपस्थित केलाय. आता तुम्ही बघितलं असेल, मला अध्यक्ष साहेबांनी एक त्यांच्या मोबाईल मधलं पोस्ट दाखवलं. एक केंद्रीय मंत्र्याचं पोरग शेतकऱ्याला गाडी खाली घेत आहे आणि आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं डिझेल पेट्रोलचे भाव 100च्या पुढे याच्यामुळे गेले की म्हणले मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला कोविडचा संसर्ग होणे म्हणून फुकट लस दिली. आता जे कोण पेट्रोल 100 रुपयाने घेत आहे त्याला ती लस कितीनं पडली ह्याचा हिशोब घरी गेल्यावर लावा. आता घाई करू नका. तुम्हाला जे वाटतंय की मोदी साहेबांनी फुकट आपल्याला लस दिली, ती आज मोदी साहेबांच्याच मंत्रिमंडळातल्या पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं ती फुकट जरी वाटत असली तरी डिझेल पेट्रोल 100च्या वर पुढे नेऊन ती तुमच्याकडूनच वसूल करण्यात आलेली आहे. ती फुकट नाही, फक्त आपल्याला भास होतो अरे हे फुकट आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला पकडण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात. एवढी मोठी घटना होऊन देखील देशाच्या पंतप्रधानांनी साधा खेद व्यक्त केलेला नाहीये हे विशेष आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर 10 वेळा धाड टाकून देखील त्यांना काय मिळालं याचा देखील खुलासा करावा असं आवाहनच जयंत पाटलांनी यावेळी केलं. तुम्ही आंदोलन करायला लागल्या समोर बघून चाललेलं असेल तर मंत्र्याचा एखादा मुलगा मागं गाडी घेऊन येतो आणि तुमच्या अंगावरून गाडी घालून तुमच्यातल्या 4-6 जणांना मारून निघून जातो. हे नुसतं वृत्त जरी कळलं, कुणी सांगितलं जरी, बघायचं तर लांबच राहो, तरी सामान्य माणसांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आज तर ते दृश्य सगळं मोबाईल फोनवर कैद झालेलं आहे.
त्या मंत्र्याच्या मुलाला पकडण्यासाठी 5-6 दिवस लागले. गृह राज्यमंत्र्याच्या मंत्र्याला सिक्युरिटी असेलच, तरी देखील मंत्र्यांचा मुलगा सापडला नाही. आणि सापडल्यावर 4 जण एका ठिकाणी गाडी खाली चेगरून मारल्यावर त्या मंत्र्याला पोलीस कस्टडीत घेण्याची तरी मागणी पोलिसांनी करायला पाहिजे होती. त्या मंत्र्याच्या मुलाची रवानगी मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवण्यात झाली. एवढा गंभीर गुन्हा झालेला असताना देखील या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात एवढी मोठी गंभीर कृती केलेली असताना देखील या देशाच्या प्रमुखांना त्याचा ना खेद वाटला, ना खंत वाटली, ना दुःख वाटलं. काल पण मी ऐकलं की अनिल देशमुखांच्या घरी धाड. अरे म्हटलं किती वेळा धाड घालाल? एकदा घालाल, दोनदा घालाल, तीनदा घालाल, चारदा घालाल, 10 वेळा धाड. एवढ्या वेळा धाडी घालायच्या एका मंत्र्याच्या घरी, मग पहिल्या धाडीत तुम्ही काय उडवलं? दुसऱ्या धाडीत तुम्हाला काय मिळालं? तिसऱ्या धाडीत काय मिळाले हे तरी जगाला सांगा. टीव्हीला सकाळी बातमी येते, ह्याच्यावर धाड, ह्याच्यावर धाड, ह्याच्यावर धाड. काय तपशील मिळालं हे कोणीच सांगत नाही. पण जेव्हा आमच्या या देशातल्या या केंद्र सरकारच्या आणि उत्तर प्रदेशच्या सरकारच्या विरोधी महाराष्ट्रभर बंदचं आंदोलन सुरू झालं, तेव्हा काय अनिल देशमुखांच्या घरावर धाड. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी आग्रहाने विनंती आहे की आपल्या येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. यावेळी या ठेलारी समाजाच्या मेळाव्याला माजी आमदार अनिल गोटे, साक्री पंचायत समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांच्यासह ठेलारी समाज बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर चांदवड नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात डावखर नगर येथील महिला आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महिलांकडून चांदवड निफाड रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला होता. चांदवड नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात डावखर नगर येथील महिला आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. डावखर नगर येथील गटारीचे तसंच रस्त्याच्या झालेल्या कामाचे नियोजन चुकीचे झाले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. डावखर नगरमधील काही ठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आल्याने तेथील नागरिकांना डेंग्यू तसेच मलेरियासारख्या आजाराला बळी पडावं लागत असल्याने या गोष्टीकडे गेल्या 4 ते 5 वेळेस चांदवड नगर परिषद यांना लेखी निवेदन तसंच तोंडी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे आज डावखर नगरमधील महिलांनी चांदवड नगर परिषदेच्या विरोधात चांदवड निफाड रास्ता रोको करण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय. आम्ही आहे सुवर्ण गांगुर्डे. आज आम्ही इथे रस्ता रोको केलेला आहे. आमच्या पाण्याची समस्या, रस्त्याच्या समस्या, कुठल्याही याची दखल घेतली जात नाही, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. एवढंही करून कोणीही दखल घ्यायला अजून आलेलं नाही. या संदर्भात आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत. कायदा आम्ही हातात घेणार आहोत. इथून पुढे आमची जर दखल घेतली जाणार नसेल तर, समस्या सोडवल्या जाणार नसेल तर. काय समस्या तुमच्या? आमच्या समस्या आहे गटारी होत नाही, सांडपाणी सगळं रस्त्यावर वाहतं, आमच्या पोरांना बाहेर खेळायला जागा नाही, सगळं शेवाळलेले सर्व, प्रत्येक घरात डेंग्यूचे पेशंट आहेत आमच्या कॉलनीमध्ये. चालायला रस्ता नाही, कोणी ढुंकून बघायला तयार नाही आमच्या कॉलनीकडे. 4 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहोत. आता किती निवेदन द्यायचे? आमच्या समस्या 4 वर्षापासून नगर परिषदला सारखे निवेदन देऊन आमचं एकही निवेदन स्वीकारत नाही ते लोक. सीईओ साहेब झाले, नगरसेवक झाले, अध्यक्ष झाले, फक्त येता मोजमाप काढता, नाल्या करत नाही. पिण्याची पाण्याची पाईपलाईन फुटलेली 2 वर्षापासून, तिथं जंतू पडतात. एका पाईपलाईनीवर टॉयलेट ठेवून दिलेलं आहे. ते पाणी ते टॉयलेटचं सगळं घाण पाणी पाईपलाईनीत मुरून राहिलं. आणि भरपूर समस्या आहेत आमच्या कॉलनीचा. रोड पूर्ण खराब झाला. आमच्या कॉलनीतून जड वाहनं घालले जातात. मोठे मोठे गोडावनं केले लोकांनी, त्याच्यातनं ट्रका जातात, सिमेंट, फरची. आमच्या डावखर नगरच्या 2 रोडकडून ज्या ठिकाणी डावखर नगरमध्ये एंट्री करतो त्या ठिकाणी अतिशय गलिच्छ असं वातावरण, त्या ठिकाणी गटारी साचलेल्या आहेत, पाणी तुंबलेलं आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून पावसाचं वातावरण होतं. पावसाचे पाणी त्या ठिकाणी निचरा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे गटारीची सोय नाही आणि त्याकरता वारंवार नगर परिषदला आम्ही स्वतः सांगितलं असेल, निवेदनं दिले असतील. या बायांनी तहसीलदार प्रांतांकडे जाऊन पण निवेदन दिलं होतं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी भांडण मांडणी केली, परंतु त्या ठिकाणी कोणीही त्याचं आजपर्यंत त्या गोष्टीची दखल घेतली नाही. आणि आज या ठिकाणी डेंग्यूचे अनेक पेशंट या ठिकाणी निघत आहेत. आम्ही स्वतः गेल्या 3 हप्त्यापूर्वी नगर परिषदला 2 तारखेचा अल्टिमेटम दिला होता का 2 तारखेपर्यंत या चांदवडमधल्या सर्व समस्यांचं निराकरण करायचं आहे. फवारणी असेल, गटारींची सुविधा असेल, पाण्याची विल्हेवाट असेल, त्या ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले असतील त्या खड्ड्यांचे असे निवेदन आम्ही त्या ठिकाणी 15-3 वार झाले. त्या दिवशी आम्ही जाऊन नगर परिषदला त्या ठिकाणी सज्जड दम दिला होता का तुम्ही याच्यावरती कारवाई करा. त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाही. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी लगेच याच्यावरती पवित्रा येऊन त्या ठिकाणी कामाची दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी निकाल द्यावा. आणि या पद्धतीने त्यांनी आज निकाल दिला नाही तर आम्ही आता उद्या पोलीस स्टेशन येऊ, कोणी येऊ, आम्ही या ठिकाणी पुन्हा रस्ता रोको करू आणि या ठिकाणी नगर परिषदेचा परत एकदा निषेध व्यक्त करतो. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी मध्यस्थी करत महिलांची समजूत घालत त्यांना रस्त्यावरून बाजूला केलंय. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. मुंबईचे तत्कालीन वादग्रस्त ठरलेले आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्णीय संजय मिस्त्रीमल पुनामिया यांनी सिन्नर तालुक्यात बोगस उतारा लावून अनेक ठिकाणी शेत जमिनी खरेदी केल्याची बाब समोर आली आहे. बघूया या संदर्भातील जागर जनस्थानचा हा स्पेशल रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत शेतकरी असल्याचं सांगत तसंच खोटे उतारे लावून कोट्यावधी किमतीच्या जमिनी खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शेत जमिनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय पुनुमिया यांनी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. जमिनींच्या किमती करोडोंच्या घरात असल्याची माहिती देखील समोर येते. तसंच खोटे उतारे लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर रजिस्ट्रार यांच्याकडून प्राप्त तक्रारीनुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये जे आरोपी आहे तो सध्या ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात आहे. त्याचा ताबा मिळावा या संदर्भाने आपण माननीय कोर्टाला विनंती केली होती. ती विनंती कोर्टाने मान्य केलेली आहे. त्याचं तिथलं कस्टडी संपल्यानंतर आपण त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडून चौकशी करणार आहोत. त्यात जशी चौकशीत काही माहिती येईल त्यानुसार आम्ही माहिती आपल्याला कळवू. सर, प्राथमिकदृष्ट्या आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे जे आपण जी जमीनच्या संदर्भाने FIR दाखल केलेली आहे ते सिन्नरमधली जमीन आहे. इतर जमिनीच्या संदर्भाने जे आहेत माहिती ही तपासात आपण घेतलेली आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये ती मला सांगणं कठीण होणार आहे. सध्या आता आपल्या तपासामध्ये त्यांच्याकडून काय माहिती येते त्या आधारावर आपण पुढे माहिती आपल्याला देऊ. या प्रकरणामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. या खरेदी प्रकरणात परमबीर सिंग यांचा देखील प्रत्यक्ष समावेश आहे का, या दिशेनं नाशिक ग्रामीण पोलीस तपास करतायत. समृद्धी महामार्ग हायवेलगत अनेक राजकारणी उद्योजक यांच्या जमिनी असल्याचे पुरावे समोर आले आहेत. खोटे उतारे लावून पोलीस अधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयानेच शासनाची दिशाभूल करून जमिनी हडप केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खोटे पुरावे देत जमिनी खरेदी केल्याने तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांचे देखील नाव या प्रकरणाशी जोडले जाते. संजय पुनमिया यांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी असलेले संबंध तसेच भाजपच्या एका आमदाराचे नातेवाईक असल्याचे हे प्रकरण हाय प्रोफाईल गटात मोडले गेले. या सर्व प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस सखोल चौकशी करीत आहे. मात्र चौकशीत काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनच थेट शासनाची दिशाभूल होत असल्याने सर्वसामान्यांनी दात मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. निफाड तालुक्यातील चांदोरीनंतर सायखेडा येथे अवैध बनावट दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील चांदोर इथे सोमवारी रात्री 11 वाजता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकानं कारवाई केली आहे. यावेळी लॉन्समध्ये 1 कोटीची अवैध बनावट दारू जप्त करण्यात आली. या कारवाईला 24 तास उलटत नाही त्या पाठोपाठ नाशिक उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं सायखेडा इथल्या अवैध बनावट दारू बनवण्याच्या कारखान्यावरील कारवाईत 50 लाखांची दारू जप्त करण्यात आली. या 2 वेगवेगळ्या कारवाईत 1.5 कोटीची दारू जप्त केली असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी दिली. आज पोलिसांनी चांदोरी येथे एका मंगल कार्यालयामध्ये 1 कोटीचा बनावट मद्य कारखाना जप्त केला. त्या कारवाई केल्यानंतर त्या कारवाईच्या तपासादरम्यान आम्हाला त्या आरोपीच्या ह्याच्यातून एक अंदाज लागला किंवा सायखेडा येथे देखील त्या
दाते यांच्या नावाचा आणखी एक कारखाना आहे असं गुप्त माहितीच्या आधारे आम्हाला माहिती भेटली. त्यानुसार आम्ही या ठिकाणी छापा घातला. छापाच्या ठिकाणी त्याच आरोपीचा मद्याचा कारखाना इथे आढळला. या कारखान्यामध्ये एकूण जवळ 50 लाखाचा मुद्देमाल, रिकामे बॉटल, बुचे, स्पिरिट आणि टँक बाकीचे काही मुद्देमाल एकूण जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये जो काही मेन म्होरके आहे तो दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन आहे. तो यापूर्वी मी धुळे येथे कार्यरत असताना त्या धुळे येथील देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्या MPDA अंतर्गत त्या सदर आरोपीला स्थानबद्ध करण्यात आले होते. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. तर 500 रुपये दराच्या बनावट नोटा वितरित करणाऱ्या टोळीला लासलगाव पोलिसांनी जेरबंद केलंय. या प्रकरणी एक महिला डॉक्टरांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या बनावट नोटांच्या गुप्त माहितीद्वारे 12 ऑक्टोबरला लासलगाव येथून मोहन बाबूराव पाटील तसंच डॉक्टर प्रतिभा बाबूराव घायाळ यांची सखोल चौकशी केली गेली. त्यानंतर रवींद्र हिरामण राऊत तसंच विनोद मोहनबाई पटेल हे आम्हाला सायंकाळी बनावट 500 दराच्या चलनी नोटा देणार आहे अशी माहिती दिल्याने पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून या पथकाने येवला रोड विंचूर येथे सापळा रचून बनावट 500 दराच्या नोटा देण्यासाठी आलेले रवींद्र हिरामण राऊत तसंच विनोद मोहनबाई पटेल यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडील इटिऑस कार क्रमांक MH3CH 3762 यामध्ये ते आले असता पंचायत समक्ष छापा टाकून त्यांच्याकडून 500 दराच्या बनावट 291 नोटा तसंच इटिऑस कार जप्त करण्यात आली आहे. याबाबत सहपोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी अधिक माहिती दिली आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती काढून मोहन बाबूराव पाटील व डॉक्टर प्रतिभा बाबूराव घाया हे लासलगाव परिसरामध्ये चलनी नोटांचा व्यवहार करणार आहे अशी माहिती भेटल्याने तिथे त्यांच्या घरी झडती घेतली. त्यांच्या घर झडतीवरून असे निष्पन्न झाले की विठ्ठल चंपालाल नाबरिया राहणार कृष्णनगर कोटमगाव या व्यक्तीकडून त्यांना 500ची नोट एक प्राप्त झाली होती आणि ते गावात दाखवून गावात व्यवहार करणार होते. जसे विठ्ठल चंपालाल नाबरिया याला ताब्यात घेतले, तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता रवींद्र राऊत राहणार पेठ हा लासलगावमध्ये चलनी नोटा घेऊन येणार आहे व आज संध्याकाळी त्यांचा व्यवहार करणार आहे. त्या पद्धतीने सापळा रचून जसा रवींद्र राऊत हा विंचूर चौफुली येथे SBI बँकच्या ATM समोर आला, तिथे सापळा रचून पंचायत समक्ष त्याच्याकडून 1,45,500 रुपये अशा 291 नोटा आम्ही जप्त केलेल्या आहेत. तसेच बँकेचे आशुतोष सर SBI बँकेचे यांच्याकडून ती खात्री करून सदर नोटा फेक आहे, डुप्लिकेट आहे व ते डुप्लिकेट नोटा बाहेर चलनात आणून त्यांचा उपयोग करणार होते. त्यामुळे सदर 4 आरोपी व त्यांचा ड्रायव्हर अशा 5 लोकांविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन येथे चलनी नोटा बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास चालू आहे. तरी पण लासलगाव परिसरातील सर्व नागरिकांना माझी सूचना आहे की आपण कोणताही असा नोटांचा व्यवहार करत असताना नोटा व्यवस्थित बघून घेणे, तसेच अशी काही आपल्याला माहिती मिळाल्यास त्वरित लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. पोलीस आयुक्तालयात झालेल्या मुद्देमाल प्रदान कार्यक्रमात पोलीस आयुक्तांच्या हस्ते 112 फिर्यादींना चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी परत केलाय. पोलीस आयुक्तालयात झालेल्या मुद्देमाल प्रदान कार्यक्रमात पोलीस आयुक्तांच्या हस्ते 112 फिर्यादींना तब्बल 3,50,00,000 रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी परत केलाय. सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल आणि मोबाईलचा यात समावेश होता. चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्यानं या कार्यक्रमाप्रसंगी काही नागरिकांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. या कार्यक्रमाबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी अधिक माहिती दिली आहे. मुद्देमाल परत करणे हा CRPC प्रमाणे खूप महत्त्वाचे एक टप्पा आहे आणि याच्यामध्ये गुन्हा डिटेक्ट केल्यानंतर जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत करणे आणि त्याचबरोबर गुन्हेगाराला शिक्षा होणे हे 3 महत्त्वाचे टप्पा असते कुठले तरी गुन्हा घडल्यानंतर. आणि मला आज खूप समाधान आहे की कोविड काळ असल्यामुळे आपण मागे हे कार्यक्रम घेऊ शकलो नव्हतो आणि आता कोविडची जी शिथिलता आहेत ते आल्यानंतर याच्यामध्ये आपण पुढाकार घेऊन आणि सुरुवातीला जे होतं ते फक्त मोटरसायकल चोरीचे आपण फिर्यादीला चावी परत करणार होतो,
पण आता आपण त्या निमित्ताने सर्व पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन याच्यामध्ये मोठी जे आहे ती रक्कम 3,51,00,000 रुपयाचे मुद्देमाल परत केलेला आहे आणि यामुळे आज जे फिर्यादी जे आहेत ते आमच्यासाठी देव आहेत. त्याच्यामुळे त्यांना समाधान करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. त्यांच्या तोंडावर समाधान बघितल्यानंतर पोलीस आयुक्त म्हणून मला पण या विषयात समाधान आहे. ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान. या बातमीसोबत वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते, विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी
प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे
उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण.
तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment opposite Sankaracharya Nyas near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही,
दारूबंदी जेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोनी करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तर देशातील ईडी आणि इन्कम टॅक्स भाजप सरकार चालवतंय असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळ्यात आयोजित ठेलारी समाजाच्या मेळाव्यात बोलताना भाजपावर घणाघाती आरोप केलाय. यावेळी धनंजय मुंडे यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील साखरी इथे ठेलारी समाजाचा मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी भाजपवर कडाडून टीका केली. वाढत्या इंधन दरवाढीचं खापर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वतःच्या मोदी सरकारवर फोडलं. कोरोनाची लस मोफत दिली म्हणून पेट्रोल दरवाढ करण्यात आल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं. मात्र 100 रुपये दरानं पेट्रोल घेणाऱ्यांना कितीला लस पडली याचा विचार करावा असा प्रश्नही धनंजय मुंडेंनी यावेळी उपस्थित केलाय. आता तुम्ही बघितलं असेल, मला अध्यक्ष साहेबांनी एक त्यांच्या मोबाईल मधलं पोस्ट दाखवलं. एक केंद्रीय मंत्र्याचं पोरग शेतकऱ्याला गाडी खाली घेत आहे आणि आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं डिझेल पेट्रोलचे भाव 100च्या पुढे याच्यामुळे गेले की म्हणले मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला कोविडचा संसर्ग होणे म्हणून फुकट लस दिली. आता जे कोण पेट्रोल 100 रुपयाने घेत आहे त्याला ती लस कितीनं पडली ह्याचा हिशोब घरी गेल्यावर लावा. आता घाई करू नका. तुम्हाला जे वाटतं की मोदी साहेबांनी फुकट आपल्याला लस दिली, ती आज मोदी साहेबांच्याच मंत्रिमंडळातल्या पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं ती फुकट जरी वाटत असली तरी डिझेल पेट्रोल 100च्या वर पुढे नेऊन ती तुमच्याकडूनच वसूल करण्यात आलेली आहे. ती फुकट नाही, फक्त आपल्याला भास होतो अरे हे फुकट आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला पकडण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात. एवढी मोठी घटना होऊन देखील देशाच्या पंतप्रधानांनी साधा खेद व्यक्त केलेला नाहीये हे विशेष आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर 10 वेळा धाड टाकून देखील त्यांना काय मिळालं याचा देखील खुलासा करावा असं आवाहनच जयंत पाटलांनी यावेळी केलं. तुम्ही आंदोलन करायला लागला, समोर बघून चाललेलं असेल तर मंत्र्याचा एखादा मुलगा मागं गाडी घेऊन येतो आणि तुमच्या अंगावरून गाडी घालून तुमच्यातल्या 4-6 जणांना मारून निघून जातो. हे नुसतं वृत्त जरी कळलं, कुणी सांगितलं जरी, बघायचं तर लांबच राहो,
तरी सामान्य माणसांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आज तर ते दृश्य सगळं मोबाईल फोनवर कैद झालेलं आहे. त्या मंत्र्याच्या मुलाला पकडण्यासाठी 5-6 दिवस लागले. गृह राज्यमंत्र्याच्या मंत्र्याला सिक्युरिटी असेलच तरी देखील मंत्र्यांचा मुलगा सापडला नाही. आणि सापडल्यावर 4 जण एका ठिकाणी गाडी खाली चेगरून मारल्यावर त्या मंत्र्याला पोलीस कस्टडीत घेण्याची तरी मागणी पोलिसांनी करायला पाहिजे होती. त्या मंत्र्याच्या मुलाची रवानगी मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवण्यात झाली. एवढा गंभीर गुन्हा झालेला असताना देखील या देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात एवढी मोठी गंभीर कृती केलेली असताना देखील या देशाच्या प्रमुखांना त्याचा ना खेद वाटला, ना खंत वाटली, ना दुःख वाटलं. काल पण मी ऐकलं की अनिल देशमुखांच्या घरी धाड. अरे म्हटलं किती वेळा धाड घालाल? एकदा घालाल, दोनदा घालाल, तीनदा घालाल, 4दा घालाल, 10 वेळा धाड. एवढ्या वेळा धाडी घालायच्या एका मंत्र्याच्या घरी, मग पहिल्या धाडीत तुम्ही काय उडवलं? दुसऱ्या धाडीत तुम्हाला काय मिळालं? तिसऱ्या धाडीत काय मिळाले हे तरी जगाला सांगा. टीव्हीला सकाळी बातमी येते, ह्याच्यावर धाड, ह्याच्यावर धाड, ह्याच्यावर धाड. काय तपशील मिळाला हे कोणीच सांगत नाही. पण जेव्हा आमच्या या देशातल्या या केंद्र सरकारच्या आणि उत्तर प्रदेशच्या सरकारच्या विरोधी महाराष्ट्रभर बंदचं आंदोलन सुरू झालं, तेव्हा काय अनिल देशमुखांच्या घरावर धाड. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझी आग्रहाने विनंती आहे की आपल्या येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे. यावेळी या ठेलारी समाजाच्या मेळाव्याला माजी आमदार अनिल गोटे, साक्री पंचायत समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांच्यासह ठेलारी समाज बांधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. तर चांदवड नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात डावखर नगर येथील महिला आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महिलांकडून चांदवड निफाड रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला होता. चांदवड नगर परिषदेच्या प्रशासनाविरोधात डावखर नगर येथील महिला आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. डावखर नगर येथील गटारीचे तसंच रस्त्याच्या झालेल्या कामाचे नियोजन चुकीचे झाले असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. डावखर नगरमधील काही ठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आल्याने तेथील नागरिकांना डेंग्यू तसेच मलेरियासारख्या आजाराला बळी पडावं लागत असल्याने या गोष्टीकडे गेल्या 4 ते 5 वेळेस चांदवड नगर परिषद यांना लेखी निवेदन तसंच तोंडी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे आज डावखर नगरमधील महिलांनी चांदवड नगर परिषदेच्या विरोधात चांदवड निफाड रास्ता रोको करण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय. आम्ही आहे सुवर्ण नांदुर्डे. आज आम्ही इथे रस्ता रोको केलेला आहे. आमच्या पाण्याची समस्या, रस्त्याच्या समस्या, कुठल्याही याची दखल घेतली जात नाही, म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. एवढंही करून कोणीही दखल घ्यायला अजून आलेलं नाही. या संदर्भात आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत. कायदा आम्ही हातात घेणार आहोत. इथून पुढे आमची जर दखल घेतली जाणार नसेल तर, समस्या सोडवल्या जाणार नसेल तर. काय समस्या आहे तुमच्या? आमच्या समस्या आहे गटारी होत नाही, सांडपाणी सगळं रस्त्यावर वाहतं, आमच्या पोरांना बाहेर खेळायला जागा नाही, सगळं शेवळलेले सर्व प्रत्येक घरात डेंग्यूचे पेशंट आहेत आमच्या कॉलनीमध्ये. चालायला रस्ता नाही, कोणी ढुंकून बघायला तयार नाही आमच्या कॉलनीकडे. 4 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहोत. आता किती निवेदन द्यायचे? आमच्या समस्या 4 वर्षापासून नगर परिषदला सारखे निवेदन देऊन आमचं एकही निवेदन स्वीकारत नाही ते लोक. सीओ साहेब झाले, नगरसेवक झाले, अध्यक्ष झाले, फक्त येता मोजमाप काढता, नाल्या करत नाही. पिण्याची पाण्याची पाईपलाईन फुटलेली 2 वर्षापासून, तिथं जंतू पडतात. एका पाईपलाईनीवर टॉयलेट ठेवून दिलेलं आहे. ते पाणी ते टॉयलेटचं सगळं घाण पाणी पाईपलाईनीत मुरून राहिलं. आणि भरपूर समस्या आहेत आमच्या कॉलनीचा. रोड पूर्ण खराब झाला. आमच्या कॉलनीतून जड वाहनं घालले जातात.
मोठे मोठे गोडावणं केले लोकांनी, त्याच्यातनं ट्रका जातात, सिमेंट, फरची. आमच्या डावखर नगरच्या गणू रोडकडून ज्या ठिकाणी डावखर नगरमध्ये एंट्री करतो त्या ठिकाणी अतिशय गलिच्छ असं वातावरण, त्या ठिकाणी गटारी साचलेल्या आहेत, पाणी तुंबलेलं आहे. गेल्या कित्येक दिवसापासून पावसाचं वातावरण होतं. पावसाचे पाणी त्या ठिकाणी निचरा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे गटारीची सोय नाही आणि त्याकरता वारंवार नगर परिषदला आम्ही स्वतः सांगितलं असेल, निवेदनं दिले असतील, या बायांनी तहसीलदार प्रांतांकडे जाऊन पण निवेदन दिलं होतं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी भांडण मांडणी केली, परंतु त्या ठिकाणी कोणीही त्याचं आजपर्यंत त्या गोष्टीची दखल घेतली नाही. आणि आज या ठिकाणी डेंग्यूचे अनेक पेशंट या ठिकाणी निघत आहेत. आम्ही स्वतः गेल्या 3 हप्त्यापूर्वी नगर परिषदला 2 तारखेचा अल्टिमेटम दिला होता का 2 तारखेपर्यंत या चांदवडमधल्या सर्व समस्यांचं निराकरण करायचं आहे. फवारणी असेल, गटारांची सुविधा असेल, पाण्याची विल्हेवाट असेल, ज्या ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडलेले असतील त्या खड्ड्यांचे असे निवेदन आम्ही त्या ठिकाणी 15-3 वार झाले. त्या दिवशी आम्ही जाऊन नगर परिषदला त्या ठिकाणी सज्जड दम दिला होता का तुम्ही याच्यावरती कारवाई करा. त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाही. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी लगेच याच्यावरती पवित्रा येऊन त्या ठिकाणी कामाची दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी निकाल द्यावा. आणि या पद्धतीनं त्यांनी आज निकाल दिला नाही तर आम्ही आता उद्या पोलीस स्टेशन येऊ, कोणी येऊ, आम्ही या ठिकाणी पुन्हा रस्ता रोको करू आणि या ठिकाणी नगर परिषदेचा परत एकदा निषेध व्यक्त करतो. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी मध्यस्थी करत महिलांची समजूत घालत त्यांना रस्त्यावरून बाजूला केलंय. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. या बातमीसोबत वेळ झाली तर थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.